शाळेतल्या आहेत आणि आज काही पाहुण्या म्हणून आलेले आहेत. त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आज आपल्याकडे मराठी दिन साजरा करणार आहोत आपण आणि त्यासाठी विषय निवडलेला आहे डॉक्टरांनी लिहिलेली पुस्तकं. आता ही डॉक्टरांनी लिहिलेली पुस्तकं म्हणजे डॉक्टरेट ज्यांनी मिळवलेली आहे त्यांची पुस्तकं नव्हे, तर जे क्लिनिकल म्हणजे औषधाचे रुग्णाला उपचार करणारे जे डॉक्टर आहेत त्यांनी लिहिलेली पुस्तकं हा विषय घेतला आहे. आणि बघता बघता ती यादी एवढी वाढत गेली, बाप रे, म्हणजे एवढे सगळे डॉक्टर लिहिणारे आहे हे पहिल्यांदाच कळलं. म्हणजे तोपर्यंत या विषयावरती कधी विचार करण्याची वेळच आली नव्हती. पण बघता बघता म्हणजे हे घेऊ का ते घेऊ, हे पुस्तक घेऊ का ते घेऊ, ती वेळ आली आणि मला खूप आनंद झाला. तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. अर्थात मी संस्कृतची विद्यार्थिनी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत संस्कृतची रेफरन्स साधण्याची मला सवय आहे. पूर्वी ना डॉक्टरांना कवी म्हणत असत. कवी, आता कवी म्हणजे आपल्या प्रतिभेने जे व्यक्त करतो ना, आपल्या मनात आलेल्या भावना आपल्या प्रतिभाशक्तीने जो व्यक्त करतो तो कवी. आता डॉक्टर हा सुद्धा कवीच आहे, कारण तो त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करतो आणि पुस्तकात लिहितो. आणि त्याच्या भावना बघा किती उच्च कोटीच्या असण्याची शक्यता आहे, कारण रुग्ण आपण होऊन त्याच्याकडे जातो, आपल्या आयुष्यात डोकवायची संधी त्याला देतो, आपल्या मनातला हितगुज त्याच्याशी करतो. दुसऱ्या कोणाशी तो घरातल्यांशी बोलणार नाही, पण एकांतात संवाद साधला तर आपल्या मनातलं सगळं तो डॉक्टरांना सांगतो. असं म्हणतात ना, डॉक्टरांपासून आणि वकिलापासून काही लपवायचं नाही, तर तसं तो आपल्या मनातलं सगळं डॉक्टरांना सांगत असतो. आणि त्यामुळे डॉक्टरांचं अनुभव विश्व हे इतरांच्यापेक्षा नक्कीच वेगळं असतं. इतरांच्या बाबतीत कदाचित स्वतःचे अनुभव लेखक लिहितात किंवा दुसऱ्यांचे अनुभव लिहितात किंवा ते पाहिलेले असतात डोळ्यांनी, कुणी सांगितलेले असतात. अशा सगळ्या अनुभवांच्या वरती इतर लेखक लिहित असतात. पण डॉक्टरांचं तसं नसतं. तर आज आपल्याला ही संधी आलेली आहे की उत्तम तऱ्हेने लिखाण केलेल्या डॉक्टरांची ही पुस्तकं आज आपल्या पुढे आपापली ओळख करून देणार आहेत. तर मी जास्त वेळ न घेता ज्यांनी भाग घेतलेला आहे त्यांना त्या पुस्तकांची ओळख करून देण्याची संधी मिळेल अशी प्रार्थना करते. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण देणं लागतो, असे ज्वलंत विचार मांडणारे सिद्धहस्त लेखक, कवी आणि आद्य क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली. मराठी भाषेतले अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार, समीक्षक कुसुमाग्रज यांचं स्मरण करून मराठी भाषा गौरव दिनानिमित्तचा हा कार्यक्रम आपण सुरू करूया. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासी जिंके, अशी अमृतवाणी ज्ञानेश्वरांनी ज्या मराठीबद्दल व्यक्त केली आहे त्या आपल्या मातृभाषेतल्या ग्रंथांची ओळख करून घेऊया आजच्या कार्यक्रमात आपल्या मैत्रिणींकडून. माय मराठीचा गौरव करताना कवी V.म. कुलकर्णी यांनी म्हटलं आहे, माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी, अवनत होई माथा मुखी उमटते ओवी. अशाच मराठी भाषेच्या एका अनोख्या दालनात आज आपण डोकावणार आहोत. जसं आता आसावरीताईंनी सांगितलं, कवी डॉक्टरांना कवी असा उल्लेख त्यांचा केलेला आहे, तर कौशल्याने मानवी शरीरावर शस्त्र चालवणारे हात जेव्हा कागदावरही सराईतपणे शब्द उमटवतात तेव्हा त्यांना कवी म्हटलंच पाहिजे, नाही का? तेव्हा आपली माय मराठी निश्चितच सुखावत असते. या साहित्यात साहित्यिक मूल्य असतंच, त्याहून अधिक मानवी मूल्य देखील असतात. म्हणूनच आपण आज हा विषय निवडला आहे. आपण आजच्या आपल्या पहिल्या पुस्तकाकडे वळूया. सर्वसामान्य घरातल्या मुलाने अत्यंत विपरीत परिस्थितीशी दोन हात करून सामना करून घेतलेल्या भरारीचा आलेख आणि दोन हात. लेखक डॉक्टर V.ना. श्रीखंडे यांच्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ही कहाणी घेऊन येत आहेत मीना सुर्वे, मंडळ स्नेहवर्धिनी. सामाजिक बांधिलकी जपणारे डॉक्टर V.ना. श्रीखंडे यांचं आत्मकथन ही एक गाथाच आहे.
त्यांचं लहानपण हे सामान्य मुलासारखं होतं. अभ्यासाची फारशी गोडी नव्हती, बोलण्यात जन्मजात दोष होता, आत्मविश्वासानं वागता यावं असं काहीच नव्हतं. पण त्यांना परोपकार, स्वाभिमान, स्वदेशप्रेम, सहिष्णुता आणि सस्नेह सेवाभाव याची आयुष्यभर पुरणारी शिदोरी आई वडिलांनी सोपवली होती. आणि याच शिदोरीने त्यांना आयुष्यभर आनंद, समाधान आणि अकल्पित यश दिलं. सर्वसामान्य माणसांचा असामान्य सर्जन हो, पैशाचा विचार न करता रुग्णांना मदत कर, हा वडिलांचा सल्ला त्यांनी शिरोधार्य मानला. त्यांच्या तोत्रेपणाची घराबाहेर चेष्टाच झाली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकांनी सांगितलं की तुला 4 वाक्य धड बोलता येत नाही तर तू डॉक्टर कसा होणार? तुझा वेळ आणि वडिलांचे पैसे वाया घालवू नकोस. नंतरच्या काळात जाहीर सभेत कसं बोलायचं याचा त्यांनी क्लास लावला आणि त्यानंतर अभ्यासपूर्ण, मुद्देसूद, सोपं आणि गमतीशीर बोलणं यामुळे उत्तम वक्ता म्हणून देशभरात नाव झालं. जरी वाचेतला दोष गेला नाही तरी. लंडन आणि एडिनबरा येथील FRCS पदवी प्रथम प्रयत्नात मिळवल्या. आयुष्यात कुठल्या तरी वेडाचा ध्यास घेतल्याशिवाय आपला विकास होत नाही हे त्यांनी दाखवून दिलं. वैद्यकशास्त्र शिकताना अगदी वॉर्डबॉय, नर्स, गडी, थिएटर असिस्टंट, रेसिडेंट डॉक्टर यांच्याकडनं कामं शिकताना त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही. हे सगळे प्रसंग वाचनीय आहेत. त्यांची या क्षेत्रातली गोडदौड वाचताना, त्यांच्या शल्य कौशल्याचे विविध प्रसंग वाचताना असे सर्जन या मातीत जन्मले याचा अभिमान वाटतो. तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर शंकरदयाळ शर्मा यांनी स्वतःवरील एक अवघड शस्त्रक्रिया डॉक्टर श्रीखंडे यांच्याकडनं करून घेतली. मोठ्या शस्त्रक्रियांसाठी परदेशी धाव घेण्याच्या प्रथेला आळा घातला. त्यांची एक आठवण आजच्या दिवसाचं महत्त्व आहे तर ती सांगण्याचा मोह मला आवरत नाही आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अखेरच्या दिवसात अन्नवर्ज्य केलं होतं. तेव्हा त्यांच्या डॉक्टर्सच्या चमूने सावरकर झोपी गेलेले असताना त्यांना काही काळासाठी बधीर करून ग्लुकोज सलाईन देण्यासाठी डॉक्टर श्रीखंडे यांना बोलावलं. तेव्हा डॉक्टरनी सांगितलं की या माणसाने आयुष्यभर लढे दिलेले आहेत. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना डॉक्टरांविरुद्ध लढा द्यावा लागणं हे बिलकुल बरोबर नाही आणि मी असं काही करणार नाही. सावरकरांना हे जेव्हा समजलं तेव्हा ते म्हणाले, असं काही केलं तर मी उडी मारून शरीराची मोडतोड करून घेईन. वैद्यकीय व्यवसायाची फक्त काळी बाजू मांडून त्याचा बाजार झाल्याचा गवगवा करणाऱ्या समव्यावसायिकांचा त्यांनी चांगला समाचार घेतलेला आहे. डॉक्टर अरुण लिमये लिखित क्लोरोफॉर्म या पुस्तकावर त्यांनी महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहिलेला आहे, तो जरूर वाचायला हवा. डॉक्टरांवर होणारे हल्ले तसेच शिक्षणाची बाजारात होणारी विक्री याबद्दल त्यांना खंत वाटते. वैद्यकीय व्यवसायात अनैतिक गोष्टी टाळूनही कीर्ती आणि संपत्ती मिळवता येते हा अमूल्य संदेश हे पुस्तक देतं. माणसातील माणूस जागा करणारं हे पुस्तक आहे. सत्यप्रियता, माणुसकी, अभ्यासू वृत्ती, आशावादी दृष्टिकोन, रसिकता आणि रुग्णसेवेचं व्रत घेतलेल्या डॉक्टरांच्या आत्मकथनातील काही भाग शाळेच्या क्रमिक पुस्तकात समाविष्ट करायला हवा असं साहित्यिक शन्ना नवरे म्हणतात. सर्जनचं समाजातलं अस्तित्व, कर्तृत्व आणि महत्त्व हे सारं त्याच्या 2 हातात असतं. त्यामुळे आणि 2 हात हे पुस्तकाचं नाव सार्थ ठरतं. हे आपण आपल्या हाती नक्की घ्या. संपूर्ण वाचेपर्यंत तुम्ही खाली ठेवू शकणारच नाही. धन्यवाद.